संपूर्ण देश हा 2024च्या लोकसभा निवडणुकीमुळे तापलेला आहे आणि या तापलेल्या निवडणुकीचं जे वारं आहे संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे। त्यात हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघातील खबर बाद आज ग्राउंड रिपोर्ट आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांचे मी जय सावंत स्वागत करत आहे। आज आपण या ठिकाणी आहोत शिर्डीमध्ये। शिर्डीच्या काय जनतेचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने उमेदवारी या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने ही निवडणुकीला सर्व पक्षसमोर आता जाणून घेणार आहोत। या ठिकाणी हा जो जिल्हा आहे हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे। या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 2009 पासून अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असलेला हा जिल्हा, तरी देखील या जिल्ह्याचे जे दोन नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात, जे राज्याचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या प्रतिष्ठेचे मानला जाणारा हा मतदारसंघ आहे। नेमकी या मतदारसंघामध्ये जे खासदार आहेत, विद्यमान खासदार, त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने विकास कामे केली गेली आणि काय व्हिजन आहे पुढच्या निवडणुकीमध्ये? खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंत आम्ही 600 कोटी रुपयाची कामे केली आहे। त्याचबरोबर 182 गावाचा 53 वर्षे रखडलेला निवडणूक प्रकल्प आहे, हा प्रकल्प मार्गी लावला आणि शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी केलं। या 600 कोटी रुपयामध्ये सगळ्यात जास्त निधी जर खर्च झाला तो शिक्षणावर झाला। जिल्हा परिषद शाळेचे सर्व वर्ग हे डिजिटल क्लासरूम म्हणून झाले। म्हाळुंगीचा पूल होता, संगमनेरचा म्हाळुंगीचा पूल केला। लाखपडेगावचा पूल होता, दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा पूल पूर्ण केला। नगर मनमाड हायवेचं काम सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोफत रेशन वितरित करीत आहोत। शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देत आहोत। शेतकऱ्यांकडे आपले पंतप्रधान किसान योजनेमधील 6,000 रुपये आणि मुख्यमंत्री योजनेतील 6,000 रुपये असे 12,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना खात्यावर जमा करत आहोत। तुम्ही आता सगळ्यात बघितलं असेल की पूर्वी राजीव गांधी म्हणायचे 1 रुपया जर खाली पाठवला तर तो फक्त 10 पैसे पोचतात। आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही बघितलं असेल 1 रुपयावरून पाठवतो 1च रुपया शेवटपर्यंत त्या लाभधारकाच्या खात्यामध्ये जातो। या मतदारसंघात 13 लाख लाभधारक लोक आहेत का ज्या लोकांनी मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आहे। आम्ही सर्वांनी सांगितलं आहे की देशाची निवडणूक आहे, ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे। देशाचे प्रश्न आहे। 170 कलम रद्द केला आहे, समान नागरिक कायदा आणायचा आहे, तिहेरी तिलाक रद्द केला आहे, काश्मीरचे प्रश्न सोडवले आहे। या अनेक मुद्द्यावर ही निवडणूक होत आहे आणि खासदार सदाशिव लोखंडे साहेब 2014ला धनुष्यबाणावर उभे होते, 2019ला धनुष्यबाणावर उभे होते आणि 2024ला सुद्धा धनुष्यबाणावर उभे आहेत। मी खासदार लोखंडे साहेबांच्या वतीने सर्व जनतेला आश्वासित करू इच्छितो की पुढच्या काळात सुद्धा आम्ही चांगलं काम करू। फक्त लोखंडे साहेबांकडून एवढं झालं की जसं लोक वाजवतात, एक छोटी गोष्ट केली तर त्याचा गाजावाजा करतात, परंतु लोखंडे साहेबांनी या मतदारसंघात 600 कोटी रुपये आणले, परंतु त्याचा गाजावाजा केला नाही। स्थानिक लोकांना सांगितलं की तुम्ही नारळ फोडा आणि तुम्ही या कामाचं भूमिपूजन करा, सर्व गाव एकत्र करा। ही भूमिका लोखंडे साहेबांची असल्यामुळे याचा गाजावाजा आम्ही केला नाही कामाचा आणि या पुढच्या काळात सुद्धा विकासाचं धोरण आमचं राहील। या निवडणुकीमध्ये वंचितने देखील आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आहेत। महाविकास आघाडीचं काय विजन असणार आहे? महाविकास आघाडीचं विजन हेच असणार आहे की या देशामध्ये जातीपातीचं जे राजकारणाचा आता खूप उत आलेलं आहे, का भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांच्या शिवसेना शिंदे गट असेल, यांनी फक्त जातीच्या राजकारणावर पुढचा बेस यांचा ठरलेला आहे। तसं महाविकास आघाडीला जातीपातीच्या विरोधात राजकारण करायची इच्छा आहे आणि त्यासाठी हा सगळे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत। या ठिकाणी नरेंद्र मोदी आज सांगतात की मी जातपात मानत नाही आणि मी जातपात मानत नाही तर मग तर श्रीरामाच्या नावावर मतं कशाला मागतात? आमचा प्रश्न हाच आहे की तुम्ही देवाच्या नावावर मतं मागू नका, तुम्ही विकासाच्या नावावर तुम्ही जे काय विकास केला त्याच्या नावावर मतं मागा। खासदार लोखंडेच्याबद्दल सांगतं तर खासदार लोखंडेच्या पहिले 14 ज्या मंजुऱ्या होत्या त्या आमच्या खासदार वाकचौरे साहेबांनी या ठिकाणी निवडण्यासाठी आणल्या होत्या आणि खासदार लोखंडे आज जरी सांगत असले तर पूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी एका दिवसात मंत्रिमंडळाची अर्जंट मिटिंग घ्यायला लावली। हे ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मोर्चाने गेलो मुंबईला, मातोश्रीहून फोन लावला, मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि निळवंड्याच्या सर्व प्रश्नांची त्या ठिकाणी उकल करायला लावली आणि तातडीनं मंजुरी उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये झालेले आहेत। आज हे किती जरी म्हणत असले की आम्ही केलं ते आम्ही नाही केलेलं, हे उद्धव ठाकरेंच्या काळात झालेलं आहे, हे आम्ही आज स्पष्टपणे सांगू इच्छितो। एकंदरीत आता बहुजन वंचित आघाडी देखील या निवडणुकीत आहेत, सत्ताधारी विरोधक याच्यामध्ये एक नवीन आपण त्याच्या निवडणुकीला काय म्हणणं आहे? आपण बघितलं तर आमचे मित्र, आमचे मामा ज्यांनी सांगितलं आज रेशन 80% लोकांना देतो, मग भारत मोठा पुढे चालला का?
जर 80% लोकांना जर दारिद्र्य रेशन खाली जर रेशन वाटत असेल ते एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज भारत पुढं चालला का? आपण स्थानिक या जिल्ह्यातील प्रश्नावर ही लढाई लढायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मोठ्या प्रश्नावर लढू, पण मग तिथपायी त्या येतात आपण कुठं समृद्ध होत आहो का? जागतिक महासत्ता व्हायचं स्वप्न बघतो, 80% लोकांना राशन पुरवण्याचं मोठ्या दिमाखात सांगतोय, तर आपणही आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राहिला प्रश्न इथला वंचित बहुजन आघाडीनं केलेला कामाचा, नगर मनमाड रस्त्यावर जे आंदोलन केलं, आज जे म्हणताय काम चालू केलं, तर याच्यासाठी मी लॉंग मार्च काढलेला पायी 3 दिवस मी या रस्त्यासाठी भांडत होतो. आज 51 जणांचा मृत्युमुखी पडला, त्यांच्या मी दारात घेऊन त्यांना घेऊन स्वतःहून ज्यांनी टक्केवारी घेणाऱ्या लोकांनी नावं जाहीर करा म्हणून मी ते आंदोलन केलं होतं. हा रस्ता बंद पडला होता. तर मी आजही खुलं आव्हान आहे त्यांना, टक्केवारी घेणाऱ्यांनी नावं जाहीर करावे. त्यांच्या दारात वंचित बहुजन त्यावेळेसही आंदोलन करणार होती, आजही आंदोलन करायला तयार आहे. पण हा रस्ता हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याने झाला आहे. हा कुणी इथून राज्य सरकारने हा NHAI रस्ता वर्ग असल्या कारणाने माझा पत्रव्यवहार NHAIशी होत होता. मी पाठपुरावा या रस्त्यासाठी केलेला आहे. आज कुणी म्हणून काय करू? ठीक आहे, खासदार निधीतून झालेला असेल का हा गव्हर्नमेंटचा रस्ता होता, तर गव्हर्नमेंटनं केला, पण त्याला पाठपुरावा मी केलेला आहे. त्यानंतर आज 53 जण मेले. याच्याही पुढे किती हा अपंग झाले असेल, किती लोक मेले असेल. त्यानंतर जर सरकारला जाग येत असेल, शासनाला जाग येत असेल, तर त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. वंचित बहुजन आघाडीचा एक असं सक्षम महिला म्हणून उमेदवार आहे, उत्कर्षताई रूप होते, ज्या सुशिक्षित आहेत. आज आपण बघतो शिर्डी सारख्या परिसरात आज नॉलेज हब सारखं सिटी व्हायला हवी होती, आज कुठंच नाही. आज इथं 1 किलोमीटरवर आज रेल्वे स्टेशन आहे, आज MIDC सारखं झालं असतं, एअरपोर्ट आहे. म्हणजे आज कच्चा माल इथं आला असता, इथं स्टोरेज झाला असता. याच्याकडे बघण्यासाठी वेळ नाही. नुसतं म्हणायचं, वल्गाना करायचा, थापा द्यायचा, हे इलेक्शन काढून घ्यायचं, पुढच्या इलेक्शन. साईबाबा संस्थांसारखा 2,500 लोकांचा कामगारांचा प्रश्न आहे. या प्रश्नावरही कुणी बोलायला तयार नाही. आपल्या खासदारांनी मागील खासदारांनी रडू आलं, कोसळलं, सगळं केलं, आनंद साजरा केला. पण आज मिती त्यांना अजून पगारात वाढ नाही, त्यांची कुठेही नोंद झालेली दिसत नाही. एकंदरीत आता या निवडणुकीमध्ये बामसेप देखील आहे. काय बहुजन समाज पार्टीचा कसा अजेंडा राहणार याच्यामध्ये? हे बघा, बहीण मायावतीजी ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे, बहीण मायावतीजी आमच्या, त्यांनी या देशामध्ये बहुजन समाज पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढवत आहे. शिर्डी लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार आहे रामचंद्र जाधव म्हणून ते उमेदवारी करतात. ते उच्च शिक्षित आहेत, महाराष्ट्र राज्य प्रशासकीय अधिकारी होते आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी असताना चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं आहे. आमचा जो बहुजन समाज पार्टीचा जो अजेंडा आहे तो म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं जाती व्यवस्थेवर राजकारण जास्त पद्धतीने चाललो आहे. धार्मिक दृष्टिकोनातून जास्त या ठिकाणी राजकारण चालू आहे. असं आहे, आमचा जो अजेंडा आहे हा शिक्षणावर जास्त भर असेल. कारण जिल्हा परिषद शाळा, झेडपी शाळा या शासनाने बंद केल्यात महाराष्ट्र सरकारने. खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या शाळा बंद करू इच्छित आहे आणि या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते गोरगरीब लोकांचे आहेत. पैसा देऊन हे विद्यार्थी शिकू शकत नाहीत. म्हणून जिल्हा परिषद शाळा, प्रशासकीय शाळा ह्या राहिल्या पाहिजे. शासनाने त्याच्यावर हे घ्यायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे. प्रशासकीय शासन चालवत असताना जे सैन्यांनी सांगितलं आपल्याकडे आता आत्ताच या ठिकाणी जे नगर मनमाड महामार्गाचा जो प्रश्न केला की तुम्ही पाठपुरावा केला वंचित, काय मत आहे तुमचं याच्यावर? मुळातच विरोधकांना हेच समजणं आहे का आपण बोलतोय काय, म्हणतोय काय, ते सगळे तिथिर-बिथिर झालेले आहे. कारण की या देशाला नरेंद्र मोदी हवे आहेत. या देशाचा सन्मान विश्वामध्ये जर कोणी वाढवला असेल तो नरेंद्र मोदींनी वाढवला आहे. राहिला विषय या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली अतिशय सर्व विकासाचे कामं सुरू आहेत. राहिला विषय या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा, या ठिकाणी सदाशिव लोखंडे आमचे खासदार होते, अतिशय मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. 600 कोटी रुपयाचा निधी आणला. राहिला विषय तरुणांचा यांनी एक विषय मुद्दा मांडला की या ठिकाणी MIDC नाही. यांना मी सांगू इच्छितो की या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी 2 MIDC या ठिकाणी आणलेला आहे. या ठिकाणी मला म्हणायचं काय आहे का, एक तर आपण अभ्यासपूर्ण या ठिकाणी आलं पाहिजे. राहिला विषय रोडचा, रोडमध्ये यामध्ये तुम्ही देशामध्ये कोणालाही जर विचारलं तर रोडकरी कोण, तर या देशामध्ये एकाच मंत्र्याचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे नितीन गडकरी. या सगळ्या महाराष्ट्रातले जे रोड आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या रोडची जी संकल्पना आहे ती उत्तमरित्या झाली पाहिजे, ही फक्त नितीन गडकरींनी मांडली. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असं आहे की हे सांगताय की या ठिकाणी जातीवाद केला.
उद्धव ठाकरेंच्या गटातले लोक म्हणताय की जातीवाद करतात. अहो तुम्हाला माहित आहे का सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची या ठिकाणी भूमिका होती का गर्व से कहो हम हिंदू है, इस देश पे वही राज करेगा जो हिंदू इत की बात करेगा. त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. सगळ्यात जातीवादी जर कोणी असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक आहेत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वाले सांगताय की या ठिकाणी सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने सांगताय. पण मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही अगोदर अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी यायचं. तुमच्या एखाद्या आंदोलनामुळे जर या ठिकाणी रोड होत असते तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा परिस्थिती. मला त्यांना जे एकच सांगणं आहे की या देशाचा विकास जर करू शकतात ते फक्त नरेंद्र मोदी करू शकतात. म्हणून आपकी बार 400 पार. टक्केवारी घेणाऱ्यांची नावं जाहीर करा. मी आजही सांगतो का आजही खुलं आव्हान आहे. हा रस्ता का बंद पडला होता तर आपल्याच नेत्यांनी सांगितलं उघड येऊन आपल्या चॅनलला का टक्केवारी घेणाऱ्यामुळे हा रस्ता बंद पडलेला आहे. सगळ्यात आणि महत्वाचा टक्केवारी एक मिनिट घेणाऱ्यांचे नावं सगळ्यात जाहीर करा. महत्वाचा मुद्दा आता भाजपवाले काय बोलले. भाजपवाल्यांनी जे मुद्दे मांडले पण हे भाजपवालेच त्या सदाशिव लोखंडेच्या काळामध्ये ज्या वेळेस सदाशिव लोखंडे मतदारसंघामध्ये दिसत नव्हते तर मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे दाखवा आणि 1 लाख कमवा ही जाहिरात यांची होती. दुसरी गोष्ट आता हे कार्यकर्ते सच्चे आहे पण यांचं जे पार्सल आहे भाऊसाहेब वागचौरे हे भाजपनं लॉन्च केलेलं पार्सल आहे. काय म्हणजे याच्यावर तुमचं मत एक काय? मिनिट हे म्हणताय बोला. बाळासाहेब एक मिनिट बाळासाहेब ठाकरेचं हिंदुत्व कसं होतं तुम्हाला ते सांगतो. मी 50 सभा साहेबांच्या बघितलेल्या आहे. साहेब काय म्हणायचे या देशात राहणारा हिंदू मुस्लिम शीख इसाई एक सगळ्या जाती जो या देशाला मानतो नाही देशाचं खातो नाही देशाचं खातो तो हिंदू. मग मी ते मानत नाही की तो मुसलमान आहे तो हिंदू आहे. या महाराष्ट्रामध्ये हे सगळं हिंदुत्व हे अजून